आणि वय 25 आधी जो वेळ खूप आहे वाटत होता तो आता घाईघाई सरल्यासारखा वाटतो। वारा जसा आपल्याला स्पर्श करून पुढे निघून जातं तशीच वेळ बराबर निघून जात आहे आणि आपण तिथेच उभे। बरं ठीक आहे त्यांचं ज्यांना 30च्या आतच अर्धी स्वप्न पूर्ण करता आली। सांगण्यासारखं आणि झोप लागेल इतपत निदान काहीतरी त्यांच्याकडे आहे, पण काळजी तर खरी त्यांची जे प्रयत्न करत राहिले पण किंचित पुढे स्वप्नाकडे सरकू नाही शकले। मग काही लोकांची उदाहरणं तर आधीपासूनच प्रत्येकाच्या समोर असतातच ना, की एवढं कमकुवत जीवन आपल्याला नाही जगायचं। तसेच आपण होऊ का हा प्रश्न पडतो। का असं वाटतं की 30 पर्यंत खूप मोठं आयुष्यात काही करू नाही शकलो तर आपण संपलेल्या यादीत जमा आहे, आणि अरे आपण करू एका वर्षात काय पालट ही सगळी ही जिद्द हळूहळू चिंतेत का बदलत जाते। म्हणून कदाचित नंतर काही मुलं शांत झालेली दिसतात जे आधी त्यांचा काळ गाजून बसलेले असतात। हातात फक्त प्रयत्न आहेत तर फळ काहींच्याच वाटेला का? प्रश्न ज्यांना साथ सतावतो हा ते आधी प्रयत्नात एवढे मग्न असतात की हा विचार करायलाही त्यांच्याकडे वेळ नव्हता। मग आपल्या हातात काय? फक्त सकारात्मक विचार? ह्या प्रश्नांची उत्तरं भेटू ना भेटू, वेळ निघून जाऊ किंवा बाकी असू, प्रयत्न शेवटपर्यंत करत राहणं आपल्याकडे एवढाच पर्याय आहे, आणि तोच एक प्रश्न आहे।